संगमनेर शहरातील एका बजाजच्या शोरूम मध्ये एका व्यक्तीला मारहाण झाली। बजाज चेतक कंपनी आहे, बजाज चेतक कंपनीची त्याची गाडी आहे। त्या गाडीचं काही नुकसान म्हणजे काही रिपेअर करण्यासाठी तो तिथे गेला होता आणि मॅनेजरशी बोलत असताना अचानक त्याला मारहाण झाली। मॅनेजरसह तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केली। त्याबद्दल आज संगमनेर शहरामध्ये त्या नातेवाईक असतील, काय ग्रामस्थ असतील, त्यांनी त्या आरोपींना अटक न झाल्यामुळे त्यांच्या विरोधात जे आहे त्यांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता। प्रांत कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आला। आपल्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत बोलण्यासाठी। ताई, नेमकं काय प्रकरण झालं होतं त्या दिवशी? सर, आम्ही ना 2025 मध्ये ही गाडी घेतलेली बजाज चेतक शोरूम मधून, आपल्या मालपानी बजाज चेतक शोरूम मधून ही गाडी घेतलेली आणि त्यानंतर आहे ना त्या गाडीला ज्या म्हणजे शूटिंग काढली आम्ही, माझा भाऊ यांनी ही गाडी खरेदी केली। त्यानंतर आम्ही त्याची शूटिंग काढली, पण त्याचा आवाज होत होता। पहिल्याच दिवशी त्यांना सांगितलं का सर ही फ्रंट ब्रेक कॅलिबर मध्ये आवाज येतो म्हणून। हे पहिल्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं होतं। ते म्हणे काय नाही, गाडी नवीन आहे, रुळण प्लास्टिक निघालं तर ओके होऊन जाईल, अशी त्यांची आपल्याला प्रतिक्रिया होती। ठीक आहे म्हटलं, नवीन गाडी घेतली, जाऊ 15 दिवसांनी। पण 15 दिवसानंतर ती गाडी बंद पडली। तिथून पुढे त्या गाडीला प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम आले। आम्ही फर्स्ट सर्व्हिसिंग केली, सगळं झालं। त्यानंतरून ती गाडी 2-1 महिने तिचं चार्जर खराब झालं म्हणून चार्जिंग होत नव्हती। 2-1 महिने आपण ती रोड साईड फॅसिलिटी घेतलेली होती, काहीतरी रोड साईड टोईंग फॅसिलिटी। ते बोलले आमच्या एवढं लांब, ती गाडी असते राजूरला, जामगाव साईडला, तिथून आमची पिकअप फॅसिलिटी नाहीये। ठीक आहे, आम्ही बोललो की आम्ही चार्जर घेऊन येतो, आम्हाला चार्जरचं काय आहे ते बघा आणि देऊन टाका। गाडी 1च वर्षाच्या आतमध्ये 6 वेळा आम्ही ती सर्व्हिसिंगला नेली सर। त्यानंतर आता ह्या वेळेस ज्या सर्व्हिसिंगला मागच्या याच्या आधी मी आणि माझे वडील दोघे गेलो होतो, त्यावेळेस आम्ही त्यांना सर्व दाखवलं सर। 14 चार्जर घेतलं आणि वायरिंग बदलली, पण आता गाडीचं परत चार्जर बंद पडलं। तर म्हणून माझे वडील आणि माझ्या दाजी 9,000 रुपये भरून चार्जर घेतलं सर आपण। इन्शुरन्स मध्ये गाडी असताना 9,000 रुपये भरून चार्जर घेतलं। त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं, साहेब हे बघा, तुम्ही आम्हाला टोल फ्री नंबर दिला, ही चिठ्ठीवर लिहून दिला, यांना संपर्क करा। आम्ही सगळं केलं, पण हे काय होत नाहीये। तुम्ही आमची गाडी टो करून आणा किंवा आम्ही गाडी इथं आणून देतो, तुम्ही त्या पद्धतीने तिची दुरुस्ती करा। गाडी आम्ही काही कारणास्तव घेतली ना, गरज असतो म्हणून माणूस गाडी घेतो। 1.5-2 लाखाची आज गाडी घ्यायची, पैसे आपल्याकडे ठेवलेले नसतात साहेब, आपण ते ऍडजस्टमेंट करून ती गाडी घेतली का आम्हाला कामाला पडेल। पण ती गाडी जर वर्षभर 6 महिने 8 महिने जागेवर असेल तर तिचा उपयोग काय? आणि या चेतक शोरूमच्या गाड्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे। नेमकं काय झालं शोरूम? हेच झालं, रिसिट मागायला गेले का आम्ही आज गाडी लावली, आम्हाला पावती द्या। कारण याच्या मागच्या वेळेस मी आणि माझे वडील आहे ना, 2 जण आम्ही स्वतः गाडी घेऊन गेलो होतो। त्यावेळेस त्यांचे काउंटरला बसलेले जे साहेब होते ते आम्हाला म्हटलं की मॅडम तुम्ही हे गाडीचं आमच्यापर्यंत का नाही पोहोचवलं? त्यानं म्हटलं सर, आम्ही मागे तुमच्या सर्व्हिस सेंटरला गाडी लावली, त्या मुलाला हे सगळं सांगितलं होतं का याचं चार्जर खराब झालेलं आहे, चार्जर चालत नाही, याला काय करायला हवं हे सगळं सांगितलं। सांगून पण त्याच्यावर काहीच झालं नाही। ते म्हणे नाही, आमच्यापर्यंत तर बातमी आलेली नाही, तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे। ठीक आहे सर म्हटलं, पुढच्या वेळेस आम्ही पुरावा घेऊ। आज आम्ही तुमच्यापर्यंत आलो, याचा देखील आम्हाला काहीतरी पुरावा द्या। त्या दिवशी सर्व्हिस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं, सर आम्ही गाडी, आमच्या बाजूला एक व्यक्ती होती, म्हणजे माझे वडील आणि मिस्टर गेल्यानंतर त्यांच्या बाजूला एक व्यक्ती होती, ती तिची गाडी गेल्या 1 तासापासून शोधत होती। या सगळ्या गोष्टींमध्ये माझी गाडी सर्व्हिसला मी लावून गेलो, माझी गाडी कुठे? त्यानंतर पप्पा म्हटले, अरे आपण लावून घेऊ गडबडीमध्ये, आपल्या लक्षात नाही राहणार, मग एखादी आम्हाला रिसीट द्या, काही गाडी आम्ही इथे लावलेली आहे। मग ते हे बोलल्यानंतर ते बोलले काही तर सीसीटीव्ही फुटेज आहे, काय तुम्हाला गरज नाही रिसीटची वगैरे, रिसीट मिळणार नाही। यावर माझे वडील एवढंच बोलले की आम्हाला तुमचे ते सीसीटीव्ही फुटेज काय लागत नाही, कारण सर वेळ पडल्यानंतर यांची फुटेज चालू नसतात, आमच्या फुटेजला अडचणी आहे किंवा काही पण आमच्याकडे हे कारण असं उलाढालीची उत्तरे लोक देऊन रिकामे होतात। ही निराशा यावेळेस नको होती, म्हणून आपण त्यांना म्हटलं आम्हाला पावती द्या। सर आम्ही रितसरवरती कंपनीला कळवतो, मेल करतो, पण तसं न करता त्यांनी माझ्या वडिलांवरती शिवीगाळ सुरुवात केली किंवा आरेरावीची भाषा चालू केली, दमदाटी चालू केली। त्याची 1 मिनिट 7 सेकंदाची फुटेज आपल्याकडे आहे सर। त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना वाटलं का हे प्रकरण वाढन, प्रत्येक वेळेस आपल्याकडे पुरावे नसतात, हे लोक बोलून जातात, आपण याची फुटेज काढायला पाहिजे, म्हणून ते व्हिडिओ घ्यायला मागे सरकले। सचिन पवार साहेब माझ्या वडिलांवर धावून गेले होते, त्यांनी बघितलं का माझे मिस्टर फुटेज घेते, तसेच त्यांच्याकडे टर्न होऊन त्यांनी त्यांच्यावर त्यांच्या गळ्यात आपला त्यांचा मोबाईल हिसकून घेतला आणि त्यांना खाली पाडून जो प्रकार झाला सगळा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोलून मंगेश मिसाळनी बाहेर फोन फिरवून गावगुंडांना बोलून हा हल्ला घडून आणलेला आहे। हे सगळं नेमकी त्या दिवशी घडलं की पूर्वनिश्चित प्लॅन होतं, याचं पण आम्हाला काही सोक्षमोक्ष नाहीये, पण अशा पद्धतीने झालं, याच्यामध्ये आम्हाला दुखापत झाली आणि आमची एवढी सामान्य इच्छा आहे का न्याय मिळावा। हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस मारहाण चालू होती, माझ्या वडिलांचा माल आला, तेजू तू ताबडतोब इथं ये शोरूमला। आवाजावरून मला कळायला काहीतरी झालं असं, मी
फास्ट मध्ये एका जणाच्या गाडीवर बसून तिथं पोहोचले. मी पोहोचले असताना यांनी तोपर्यंत ऑफिस मध्ये घेतलं होतं. माझे मिस्टर मला दिसत नव्हते. त्यांचा सोफा आहे ब्राऊन कलरचा बॅक साईडला, त्या सोफ्यावरती ते बसलेले होते का मारत होते का काय, सगळे त्यांच्यावर तुटून पडले होते. त्यांचा मोबाईल गहाळ होता. ते ओरडत होते, अरे माझा मोबाईल द्या, अरे माझा मोबाईल ज्यांनी घेतलाय तो मोबाईल द्या. त्यानंतर मी ओढून बोलले, माझ्या मिस्टरांचा मोबाईल द्या, ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे कायदेशीर कारवाई होईल. त्यानंतर मी 112ला फोन केला. पोलीस प्रशासन तिथं आले. हे सगळं होऊन आम्ही ज्यावेळेस बाहेर आलो, माझा बीपी लो झाल्यामुळे मी शुद्धीवर नव्हते साहेब, माझा बीपी लो झाला. माझे मिस्टर रस्त्यावर बसून कागावर करत होते, कारण हे लोक मारहाण करून बिंदासपणे हिंडत होते तिथं. आणि त्या मिनिटाला 112चे जे पोलीस आले, तर जर सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघितलं गेलं किंवा असेल ती फुटेज ना, तर ते लोक आहे ना त्यांची प्रॉपर्टी वाचवत होते आणि माणसांना बाहेर काढत होते. हा एक मुद्दा आहे सर. तर या मुद्द्यावर मी पोलीस प्रशासनावर खूप नाराज आहे का त्यांनी त्या 112वाल्यांनी पहिला जो माणूस जखमी आहे किंवा ज्याला मारहाण झाली, इथून पीडितावर त्यांनी काहीतरी कारवाई करावी. त्याच्यापेक्षा मेन म्हणजे कुठल्या पद्धतीचे दंगल होऊ द्या किंवा काही होऊ द्या, हे लोक तातडीने पोहोचल्यानंतर सगळ्यांना उचलून आणतात. मग त्या मिनिटाला आम्ही पोलीस स्टेशनला जाण्याच्या कंडिशन मध्ये नव्हतो. माझा बीपी लो झाल्याने आम्हाला तातडीने रिक्षामध्ये घालून मेडिकलला नेलं. मग मागे राहिलेल्या लोकांनी, माझे वडील तिथंच थांबलेले होते, ते पोलीस स्टेशनला गेल्यानंतर. पण तोपर्यंत हे जे गुन्हेगार होते हे तिथंच होते सर. हे त्या ठिकाणी असताना त्यांना का बरं ओढून नाही आणलं का भाऊ तुझ्या, आम्ही व्हिडिओ दाखवतोय सर तुम्हाला, मग तुम्ही त्यांना 2 मिनिटं उचलून का नाही आणलं का बाबा याची चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये प्रामुख्याने कुणाचे नाव येतात, कोणी मारहाण केली? सगळ्यात प्रथम तर सचिन पल्लो जे व्यवस्थापक आहे, त्याच्यानंतर त्यांचे कर्मचारी मंगेश मिसाळ, सचिन धुमाळ यांनी अतिशय निर्दयीपणाने माझ्या वडिलांना मारहाण केलेली आहे. त्यांनी माझ्या वडिलांच्या पायावर सुद्धा लाता हाणलेल्या आहेत, त्यांच्या पोटात लाताबुक्क्या हाणलेल्या आहे. माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालेलं आहे, पायाचं वाट्या बदललेल्या आहेत साहेब. त्यानंतर हे माझ्या नवऱ्याला जी मारहाण झाली, याच्यात माझा नवरा तोंडातून रक्त निघालं होतं. त्याच्यात यांच्या या मेसेज मध्ये जे मी तुम्हाला 2 मिनिटापूर्वी सांगितलं, या मेसेज मध्ये पण मेसेज आहे, अरे भाऊ एका झापडीत गोळमा फुटला त्याचा. म्हणजे हे जे बोलण्याची प्रतिक्रिया आहे, याच्यावर आम्ही काहीच म्हणजे फक्त न्याय मागू शकतो बा, आम्हाला असं म्हणायचं. पुढची काय भूमिका राहील तुम्हाला न्याय मिळण्यासाठी? आम्ही आज निवेदन दिलेलं आहे सर. याच्यावर आम्ही त्यांना जर अटक नाही झाली, कायदेशीररित्या त्यांच्यावर कलम दाखल नाही झाले, त्यांना करणार आहे. माझ्या आई बोलते मी मुलाची, मी आत्मदहन करणार आहे. माझ्या मुलाला जर न्याय मिळाला आणि गुंडांना अटक जर नाही झाली तर मी आत्मदहन करणार. कारण हा जो मानसिक ताण आहे आज माझा मुलगा आहे, उद्या दुसऱ्याच आहे. कुठे जायचं? सामान्य जनतेने न्याय कोणाला मागायचा? मी करणार म्हणजे करणार, हे 100%. किती मारहाण झाली, काय आता माझ्या मुलाला पूर्ण मुक्का मारलेला आहे सर. सर व्हिडिओ मध्ये जे दिसतंय ना ते बघून कोणी जगला असेल का नाही, खंडे डोकं तोंड पूर्ण माझ्या मुलाला मारलेले, पूर्ण सुजलं होतं. अजून त्याला जेवण करता नाही येते सर, की गिळता नाही येत. उभं राहिलं तर तो चक्कर येते, त्याला पडतोय खाली तो. हे रिपोर्ट आहे ना सर, डॉक्टरच्या भाषेमध्ये सिंपल असू शकतं, पण आमच्यामध्ये नाही. आम्हाला आमच्या मुलाला काय होतं ते आम्हाला माहितीये आणि त्याच्या जीवाला माहितीये. त्यासाठी आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची विनंती आहे. निवेदन दिलेलं आहे. आम्हाला काय जर याच्यावर न्याय नाही मिळाला तर आम्ही पुढील उपोषणासाठी तयारी करू आणि DYSP साहेबांच्या ऑफिस समोर उपोषणाला बसण्याची पूर्ण तयारी करू. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे घेणार नाही सर. नक्कीच या ठिकाणी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार हटणार नाही आणि यापुढेही तीव्र आंदोलन असं करण्यात येणार असल्याची भूमिका जी आहे ती पीडित व्यक्ती आहे त्यांच्या पत्नीने घेतलेली आहे. LS मराठीसाठी सचिन अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.